श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर जी होती मनात तीच आणली आपण घरात, काय नाही दिव्या? तर दिव्या आणि गणेशला शाळेत जायला गाडी घ्यायची होती आणि त्याच्या पप्पानं कितीची गाडी आहे ती? 2 लाख 2 रुपयाची म्हणा लागली होती. मी 2 लाखाची गाडी घेतली गणेशसाठी. तर बघायचं तुम्हाला गाडी कसली आहे. तर बघा कसली आहे. तर गणेशसाठी गाडी घेतली आपण. कशी काय गाडी भारी हा. शाळेत जायला गाडी घेतली. आणि हे बघा गाडी कसली आहे भारी. गणेश आणि दिव्या आयुष्यामध्ये बुंग बुंग करत पळते गाडीवर, का नाही? थांबा जरा धावती कशी आहे गाडी. तर गणेशचा बी लाल, गाडीचा कलर बी लाल आहे ना. दररोज आता बसायचं गाडीवर, किक मारायची की निघायचं धनान. पण हे ज्यावर दिव्या जास्त मागं बसू नको दिव्या, नाही तर आमच्या दिव्या अक्षर निवड्या मारलेत. आणि ही आमच्या गणेशची गाडी कशी आहे? खोटाडे लोकांची गाडी आहे आणि आम्हाला म्हणती. तर मित्रांनो ही गाडी आपली नाही, ही गाडी दुसऱ्याची आहे. तर म्हणले सहज गणेशला म्हणावं, गणेश लय असली गाडी करतोय, ह्याला चालवायला तर येते का सांगा असली गाडी? काय मग? तर ही असली गाडी आहे. कितीची आहे रे दाद्या? 2 लाख 2,35,000 नाही. किती किंमत आहे इथं का? किती किंमत आहे? किंमत म्हणलं कसलं किंमत? तर ही आपली गाडी नाही, लोकांची आहे. उगाच आपलं म्हणलं गणेशला म्हणावं काय म्हणतोय गणेश. तर गणेश लगेच म्हणेल असलीच गाडी घे. तर असली गाडी नाही न्यायची आपल्याला, घ्यायची पण नाही एवढी महागाची, समजलं का? आपली आमच्या गणेशची गाडी ही आहे. ह्याला सीट नाही, ह्याला टायर नाही, ही आमच्या गणेशची गाडी. असली गाडी काय आपण घ्यायची नाही. उगाच आपलं बसल्या बसल्या मजाक करावं म्हणलं. का असली गाडी घ्यायची? गप मगच्या लाडका. हा बघा इथं आमची गाडी, ही गाडी आहे आमची. आपली कायम गाडी हीच राहणार आहे. तसली गाडी कवा आपली होणार नाही. ए पाडची लोकांची गाडी आहे, त्याचं काय फोटो भरून द्यायला लागेल. इकडे बसली दिव्या ह्या गाडी, दिव्या बसली ह्या गाडीवर आणि गणेश फेकल्या गाडीवर बसला होता, आला बाहेर. तर चला बाय बाय.